तर आलेले आहेत बिग बॉस मराठी सीझन 6 चे पहिले पॉप्युलॅरिटी पोल्स। मित्रांनो, तुम्हाला जर माहित नसेल की पॉप्युलॅरिटी पोल्स काय असतात, तर पॉप्युलॅरिटी पोल्स हा एक प्लॅटफॉर्म असतो ज्याने की आपल्याला कळतं की बिग बॉसचे जे 17 कंटेस्टंट घरात आहेत त्यांच्यापैकी कोण सगळ्यात जास्त फेमस आहे आणि सगळ्यात कमी कोण फेमस आहे। मित्रांनो, याचा आणि वोटिंगचा काहीच घेणं देणं नसतं। हे डिपेंड असतं फॅन्सच्या पॉप्युलॅरिटी बद्दल, जे कंटेस्टंट असतात, दुसरं की ते बिग बॉसच्या घरात कसे खेळतात, आणि तिसरं की जे लोक असतात त्यांचं म्हणणं काय आहे की ते कोणाला सगळ्यात जास्त लाईक करतात। तर मित्रांनो, दरवर्षी पॉप्युलॅरिटी पोल्स हे खूप फेमस असतात आणि बिग बॉसचा विनर ठरवायला ते खूप इम्पॉर्टंट भाग घेतात। तर मित्रांनो, या वर्षी पण पहिले पॉप्युलॅरिटी पोल्स आलेले आहेत आणि पहिले पॉप्युलॅरिटी पोल्स नुसार सगळ्यात कमी जे बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत ते सगळ्यात कमी कोणाला लाईक करत असतील तर त्याचं नाव आहे विशाल कोठियान। हो मित्रांनो, नंबर 17 ला विशाल कोठियान आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की विशाल कोठियान एक नॉन महाराष्ट्रीयन आहे, तो मराठी नाहीये आणि त्याला मराठी बोलायला खूप प्रॉब्लेम येतो, त्यामुळे त्याचा महाराष्ट्रामध्ये असा कोणता एक फॅन वर्ग नाहीये। त्यामुळे सगळ्यात शेवट आहे नंबर 17 ला आहे विशाल कोठियान। मित्रांनो, विशालच्या जस्ट वरती आहे आयुष संजीव। हो मित्रांनो, नंबर 16 ला आयुष संजीव आहे। आयुषचा पण गेम बिग बॉस मध्ये एवढा खास नाहीये आणि त्यांनी मालिका पण खूप कमी केलेला आहे, त्यामुळे त्याला कमी लोक ओळखतात आणि तो आहे नंबर 16 ला। मित्रांनो, जस्ट वरती नंबर 15 ला आहे सोनाली राऊत। मित्रांनो, तुम्ही म्हणता की बिग बॉस 8 मध्ये काम करून आलेली सोनाली राऊत ही कसं काय नंबर 15 ला असू शकते, पण तिला हिंदी स्पर्धक, हिंदी जे कंटेस्टंट असतात, हिंदी जो मोठा वर्ग असतो तो ओळखतो, पण मराठी जे लोक आहेत ते तिला जास्त ओळखत नाही। त्यांना हे पण माहित नव्हतं की सोनाली राऊत नावाची कोणती तरी एक कंटेस्टंट ही बिग बॉस हिंदीमध्ये गेलेली आहे, त्यामुळे ती खूप कमी पॉप्युलर आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती आहे नंबर 15 ला। तर मित्रांनो, नंबर 14 ला आहे बॉडी बिल्डर ओमकार राऊत। हो मित्रांनो, ओमकार राऊत हा बॉडी बिल्डिंग साठी फेमस आहे, पण त्याला पण जास्त लोक काय ओळखत नाही आणि त्याचा फॅन फॉलोइंग पण कमी आहे, तो आहे नंबर 14 ला। तर मित्रांनो, आता बात करणार नंबर 13 ची, तर नंबर 13 ला आहे तन्वी कोलते। बिग बॉसच्या घरात जेव्हा तन्वी कोलते आली तिला खूप सगळे लोक ओळखायला लागले, पण बिग बॉसच्या घराच्या आधी ती एक मालिकेमध्ये होती, झी मराठीची मालिकेमध्ये सिंचना का असं काहीतरी तिचा रोल होता, ते जर सोडलं तर त्याच्या व्यतिरिक्त तिची पण काही अशी खास ओळख नाहीये। त्यामुळे मित्रांनो, तन्वी कोलते आहे नंबर 13 ला। तर मित्रांनो, नंबर 12 ला आहे गायिका प्राजक्ता शुक्रे। तर मित्रांनो, प्राजक्ता शुक्रे हिने खूप सारे फेमस गाणे तिने म्हटलेले आहे, त्याच्यामधून एक 30 मार खान मधलं एक गाणं होतं हॅपी एंडिंग, ते पण तिनेच म्हटलेलं आहे। पण जे गायक असतात ते बॅक स्टेज असतात, त्यामुळे त्यांना जास्त कोणी ओळखत नसतं आणि ती इंडियन आयडल फर्स्ट मध्ये पण होती, पण ती काही विनर नसती। जसं अभिजित सावंत हा बिग बॉसचा इंडियन आयडलचा विनर होता, तसं प्राजक्ता शुक्रे ही काही विनर नव्हती, त्यामुळं तिची पण फॅन फॉलोइंग खूप कमी आहे आणि ती आहे नंबर 12 ला। तर मित्रांनो, नंबर 11 ला आहे राकेश बापट। हो मित्रांनो, हिंदी पिक्चर मध्ये काम केलेला, हिंदी सिरियल मध्ये काम केलेला ना, ऑल्सो मराठी सिरियल मध्ये काम केलेला राकेश बापट हा बऱ्यापैकी फेमस आहे, म्हणजे मीडियम स्टेजला ज्याला आपण फेमस म्हणतो तसा राकेश बापट आहे। याचं नाव शिल्पा शेट्टीची जी लहानी बहीण आहे शमिता शेट्टी तिच्यासोबत पण जोडलं गेलं होतं की हे दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते। त्यामुळे मित्रांनो, हिंदी वर्ग आहे त्याच्यामध्ये राकेश बापट हा प्रचंड फेमस आहे, पण मराठीमध्ये राकेश याची अशी मीडियम ग्रोथ आहे, त्यामुळे राकेश आहे नंबर 11 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली टॉप 10 स्पर्धकांची की कोण टॉप 10 मध्ये सगळ्यात 1 नंबरला आहे, कोण सगळ्यात कमी म्हणजे 10 नंबरला आहे। तर मित्रांनो, नंबर 10 ला आहे राधा पाटील। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, राधा पाटील गल्ली गल्लीत शहरात फेमस आहे, पण काही जणांना त्यांचे विचार पटतात, काही जणांना पटत नाही, त्यामुळे राधा पाटील आहे नंबर 10 ला। तर मित्रांनो, राधा पाटीलच्या जस्ट वरती नंबर 9 ला आहे दीपाली सय्यद। मित्रांनो, जुने लोक जे असतात, जे की जेनजीज म्हणतो आपण त्यांना, जेनजीची जनरेशन असती, तर ती हिला दीपाली सय्यदीला ओळखत नाही, पण त्याच्या वरची जी जनरेशन आहे जिला आपण मिलेनियल्स म्हणतो, जी 1970 पासून 1980 पासून ते 1995 ची जनरेशन जी असती ती दीपाली सय्यद यांना चांगली ओळखते, कारण की त्यांनी जुन्या मराठी पिक्चर मध्ये काम केलं होतं आणि पॉलिटिकल बॅकग्राऊंड मध्ये पण त्यांचं नाव आहे, त्यांची पॉप्युलॅरिटी पण चांगली आहे आणि त्या आहेत नंबर 9 ला। तर मित्रांनो, दीपालीच्या जस्ट वरती आहे प्रभू शेळके। होय मित्रांनो, प्रभू शेळके हा दीपालीच्या वरती आहे, मराठवाड्याचा फेमस कालू डॉन
प्रभू शेळकेची पॉप्युलरिटी चांगली आहे. मध्ये मध्ये चिकन लेग पीस मध्ये उल्हास कामटे यांच्यासोबत पण ते व्हिडिओमध्ये दिसत असतात आणि त्यामुळे मित्रांनो प्रभू शेळके आहे नंबर 8ला. तर मित्रांनो प्रभूच्या जस्ट वरती आहे कोल्हापूरची डॉन रुचिता जामदार. हो मित्रांनो, रुचिता जामदार ही रोडीज मध्ये पण दिसली होती, त्यामुळे तिला हिंदी वर्ग आणि रोडीज बघणारा वर्ग पण तिला चांगला ओळखतो. तुम्हाला माहित नसेल रोडीज काय आहे, तर रोडीज एक हिंदी शो आहे, असाच भांडायचा वगैरे शो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टास्क दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं असतं. तर मित्रांनो रुचिता जामदार त्याच्यामध्ये होती आणि एक खमखमता आवाज आहे, त्यामुळे तिची पण पॉप्युलरिटी चांगली आहे आणि ती आहे नंबर 7ला. तर मित्रांनो त्याच्यावरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने आहे. मित्रांनो अनुश्री मानेचं खूप ठिकाणी नाव जोडलं जातं. तिचे गाणे पण खूप फेमस असतात, मधून तिचे गाणे येतात ते पण खूप फेमस असतात. आणि दुसरीकडे तिचे जे इंटरव्ह्यू झाला विष्णुप्रियासोबत तो पण खूप फेमस झाला होता. त्यामुळे अनुश्री पण बऱ्यापैकी फेमस आहे आणि ती आहे नंबर 6ला. तर मित्रांनो आता बात राहिली टॉप 5 कंटेस्टंटची. तर मित्रांनो नंबर 5ला आहे सचिन कुमावत. हो मित्रांनो खानदेशी प्रिन्स सचिन कुमावत हा प्रचंड फेमस आहे आणि त्यांचे काही ना काही एक से बडकर एक फेमस गाणे हे दरवर्षी येत असतात आणि ते गाणे कुठं पण डीजेला म्हणू लग्नाला म्हणू तर हे गाणे चालत असतात. आणि सचिन कुमावतला खूप सारे लोक ओळखतात, प्रचंड फेमस असं नाव आहे आणि ते आहेत नंबर 5ला. तर मित्रांनो सचिन कुमावतच्या जस्ट वरती आहे फोकस इंडियन म्हणजेच करण सोनवणे. तर हो मित्रांनो नंबर 4ला करण सोनवणे आहे. करण सोनवणेला तुम्हाला सांगतो रोहित शर्मापासून ते हार्दिक पांड्यापासून सगळे ओळखतात, कारण की करण सोनवणे यांनी खूप सारे व्हिडिओ मुंबई इंडियन्स टीमसाठी पण बनवलेले आहे. इतकी याची पॉप्युलरिटी आहे. हे आणि याची जी बाकीचे मित्र आहे ऑरेंज ज्यूस गँग ही प्रचंड फेमस आहे आणि यांची कॉमेडी व्हिडिओ पूर्ण भारतभर बघितले जातात. त्यामुळे मित्रांनो करण सोनवणे आहे नंबर 4ला. तर मित्रांनो आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1ची. तर मित्रांनो नंबर 3ला आहे सागर कारंडे. मित्रांनो चला हवेमधून पॉप्युलर झालेले सागर कारंडेला कोण ओळखत नाही, एकदम प्रचंड चांगलं नाव आहे. खूप दिवस ते चला हवाई उद्यामध्ये होते आणि खूप साऱ्या शोजचे विनर आहे आणि त्यांच्या शोजला खरंच हाऊसफुल तिकीट असतं. तर मित्रांनो सागर कारंडे आहे नंबर 3ला. मित्रांनो नंबर 2ला आहे सरकार म्हणजे दिव्या शिंदे. हो मित्रांनो दिव्या शिंदे ही प्रचंड पॉप्युलर आहे. दिव्या शिंदेचं कोणत्या पण तुम्ही व्हिडिओमध्ये जा, बिग बॉस मराठी 6च्या साईटवर जा, कोण विनर होईल कोण चांगलं खेळतं तर दिव्या शिंदेला समजा 100 जर कमेंट असले तर 40 कमेंट हे दिव्या शिंदेबद्दलच असतात. प्रचंड तिचा मागं व्हिडिओ पण तिचा खूप फेमस झाला होता आणि त्यामुळे मित्रांनो दिव्या शिंदे आहे नंबर 2ला. तर मित्रांनो सगळ्यात फेमस नंबर 1ला आहे रोशन भजनकर. हो मित्रांनो तुम्ही म्हणता की रोशन इतकं कसं काय फेमस आहे, त्याचा बिग बॉस मध्ये गेम नाहीये. पण मित्रांनो तो जसा बिग बॉस मध्ये गेला तर एक सामान्य माणसाचा आवाज जसा मागच्या सूरज चव्हाण होता तसा यावेळेस रोशन हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहे. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे की कसं ह्यावेळेस बिग बॉस हे TRP नुसार खेळायचं बघेर, कारण की मागच्या वर्षी जेव्हा सूरज चव्हाण सारखा विनर झाला ते बिग बॉसला कुठं ना कुठं पटलं नव्हतं की सूरज चव्हाण सारखा एक विनर झाला, पण सूरजची पॉप्युलरिटीच इतकी झालती आणि सगळे म्हणत होते की जर सूरज विनर नाही झाला तर बिग बॉस फेक आहे असं आम्ही समजू. त्यामुळे मित्रांनो त्यांना सूरज चव्हाणला वोटिंगनुसार विनर करावंच लागलं. पण ह्या वर्षी बिग बॉस मी तुम्हाला सांगतो 100% ध्यान घेईल की असा कोणता सामान्य नाव सामान्य आवाज वरती नाही गेला पाहिजे आणि तो त्याला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढायला बघतील. याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे. पण मित्रांनो जर सामान्य लोकांचा आवाज जर म्हणला त्यामुळे रोशन भजनकर हा विदर्भ मराठवाडा आणि सोबतच आता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पण खूप फेमस व्हायला लागलेला आहे. तर मित्रांनो नंबर 1ला आहे रोशन, तर नंबर लास्टला आहे विशाल खोटियान. मित्रांनो दरवर्षी पॉप्युलरिटी पोल्स असतात. मागच्या वर्षी जे पॉप्युलरिटी पोल्स होते त्याच्या पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पण सूरज चव्हाण हा नंबर 1लाच राहिला होता आणि सूरज चव्हाणच विनर झाला होता. त्यामुळे मित्रांनो यावेळेस रोशन आहे 1 नंबरला. तर तुम्हाला काय वाटतं, रोशन हा विनर बनेल की दिव्या बनेल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.